नमस्कार मंडळी, तर कशा आहात सर्व। आज मी बनवणार आहे फारा खान स्टाईल यखनी पुलाव। तर मग चला आता पुलाव बनवायला सुरुवात करूया आणि बघूया कसा बनतो। तर इकडे यखनी पुलाव बनवण्यासाठी मी पहिले कुकर आपला गॅसवर ठेवून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये जे आपण नॉर्मली आपला पुलाव बनवण्याची जी प्रोसेस असते तीच करायची असते। कुकर ठेवल्यानंतर जे आपण नॉर्मली त्यामध्ये तेल वगैरे टाकून घेतो तसंच मी यामध्ये तेल टाकून घेतलंय आणि थोडं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण फोडणी देऊन घेऊया। तर बघू शकता इथे आता तेल आपलं चांगलं तापलंय आणि यामध्ये मी आपल्या हिरव्या मिरच्या असतात त्या 3 ते 4 मिरच्या लांब उभ्या उभ्या कापून घेतल्या आणि त्या तेलामध्ये टाकून द्यायच्या आहे आणि आपल्याला यांना थोडं चांगलं फ्राय करून घ्यायचंय, थोडे क्रिस्पी होईस्तोवर। मिरच्या चांगल्या कुरकुरीत फ्राय होण्यासाठी इथे मी थोडं मीठ टाकून घेते, जेणेकरून आपल्या ज्या मिरच्या त्या मस्त कडक फ्राय होतील। आणि आता ह्या मिरच्या थोड्या चांगल्या फ्राय झाल्या आहेत आणि ते जळायला नको, त्यामुळे थोड्या फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये मी 2 कांदा असा उभा कापून घेतलेले आहेत। ते कांदा कापून झाल्यानंतर त्याला पण यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि ब्राऊन कलर येईस्तोवर कांद्याला पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय। तर बघू शकता इथे आता आपला कांदा चांगला फ्राय झालेला आहे आणि आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। यामध्ये मी अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा आपली लाल चटणी असते ती टाकून घेणार आहे। त्यानंतर यामध्ये आपण थोडा आपला घरगुती मसाला असतो तो कच्चा मसाला वाटलेला आहे तो मी टाकून घेणार आहे 1 चमचा आणि चवीनुसार मीठ जरा कमी अंदाजाने टाकायचे, कारण की आधी पण मी मीठ टाकलंय म्हणून मी अंदाजाने मीठ टाकून घेतलंय आणि आता याला चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर आता इकडे मसाला पण चांगला फ्राय झालाय आणि त्याला तेल सुटलंय। आता यामध्ये मी जे अर्धा किलो चिकन आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि ते आता आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून द्यायचंय आणि याला पूर्ण एकजीव करून असं परतून घ्यायचंय। 3 ते 4 मिनिटं हे आपल्याला परतून घ्यायचंय। आता इकडे आपण चिकन चांगलं परतून झालेलं आहे आणि आता यामध्ये मी 2 टमाटे कापून घेतले। टमाटे पण आपल्याला लांब लांबच चिरायचे। आता टमाटे यामध्ये टाकून याला चांगलं 2-3 मिनिटं असं परतून घ्यायचंय, जेणेकरून टमाटा आणि कांदा एकजीव होईल। बघू शकता आता चिकन आणि मसाला आपला एकत्र झाला आहे आणि आता याला झाकण लावून 5 ते 10 मिनिटं वाफेवर शिजून घ्यायचंय। यामध्ये जराही पाणी मी घातलेलं नाहीये, टमाटा नंतर टाकला कारण की त्याचं पाणी सुटतं आणि चिकन आपलं जळत नाही, त्यामुळे याच्यात पाणी टाकायची आपल्याला गरज नाहीये। आणि आपल्याला चिकन शिजवण्यासाठी शिट्टी नाही घ्यायची आहे, त्यामुळे मी इकडे कुकरची रिंग काढून कुकरचं झाकण 5 ते 10 मिनिटं ठेवणार आहे। आणि आता 5 ते 10 मिनिटं झाल्यानंतर बघू शकता कुकरमध्ये हवा नाही भरली आहे आणि आता आपलं चिकन जे आहे ते नॉर्मल शिजून रेडी झालेलं आहे। तर आता याला आपल्याला यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचे, त्यामुळे आपण याला हलकंसं शिजवून घेतलं आहे। चिकन थोडं सॉफ्ट शिजून झाल्यानंतर यामध्ये मी 4 ते 5 बटाटे जे थोडे मोठे मोठे तुकडे करून कापून टाकून देणार आहे, म्हणजेच आपला यखनी पुलावाला चव येईल। आणि हे यखनी पुलाव म्हणजेच यामध्ये बटाटे असतात, त्यामुळे हा थोडा वेगळा लागतो। त्यानंतर यामध्ये मी जे तांदूळ धुवून घेतले आहेत ते टाकून देणार आहे आणि आता या पुलावमध्ये आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे, तांदळांसोबत जेवढं थोडं पाणी गेलं ते आहे
थोडं पाणी टाकल्यानंतर यामध्ये मी थोडी दही टाकून घेणार आहे, जेणेकरून आपला जो पुलाव आहे त्याला चांगली आंबट चिंबट चव येईल. दही टाकून झाल्यानंतर आपल्याला हे पूर्ण जे पुलावाचं मिश्रण आहे ते पूर्ण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आणि एकजीव करून झाल्यानंतर कुकर लावून आपल्याला याच्या 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या, जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही आहे. कारण की जे चिकन आहे ते मी आधीच थोडं वाफेवर शिजून घेतलं असल्या कारणाने याला आपण फक्त 2 शिट्ट्या घेऊन नॉर्मल शिजून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडी वरून कोथिंबीर टाकून घेऊया आणि आपला पुलाव आता बनण्यासाठी रेडी आहे. नॉर्मली यखनी पुलावमध्ये पाणी टाकत नसतात, त्यात दहीच टाकून बनवत असतात. पण आमच्याकडे दही जास्त खात नाही, त्यामुळे मी यामध्ये जरा पाणी आणि जरा दही टाकून पुलाव बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता कोथिंबीर टाकून झाल्यानंतर याला पूर्ण मिक्स करून घेणार आहे आणि बस याच्या 2 ते 3 शिट्ट्या घेतल्यानंतर आपला यखनी पुलाव रेडी होईल. तर बघू शकता 2 ते 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपला यखनी पुलाव जो आहे तो आता रेडी झालेला आहे. आणि आता याला मी सर्व करून घेणार आहे. तर याचा वास खूप चांगला येतोय आणि याची टेस्ट पण खूप भारी झाली असेल असं वासावरून वाटतंय. तर मग तुम्हाला माझं यखनी पुलाव बनवण्याची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.